नमस्कार गोंयकारांनो. मोरजेचोच टॉपिक आहा पार्किंग लॉट जो बिचाचेर जावपाक आहा. पार्किंग लॉट अँड ब्युटिफिकेशन ऑफ प्रोमनॅन. आता ह्यो गेल्या वर्सा ह्यो प्रोजेक्ट गोवा टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यानी ह्यो प्रोजेक्ट इंट्रोड्यूस केल्लो. पण ह्यो प्रोजेक्ट इंट्रोड्यूस करतना कांय स्थानिकांका हेची खबर नासलेली. सो जेन्ना ऑन सायट लोकल आमदार जी तारोलकर आणि टुरिझम मिनिस्टर रोहन खंवटे येयल्ले तेन्ना थंयसर गजाल चलपाक लागली आनी नेक्स्ट डे ते पेपर मिडियाचेर येयल्ले. सो तेतूंतल्यान आमकां कळ्ळें की आब्बा पार्किंग प्रोजेक्ट म्हणून बिचाचेर येवपाक आहा. सो ह्या खातीर आमी पंचायतीन विचारलेले की आबा हो प्रोजेक्ट कसलो जाल्यार पंचायती कडेन तेचो डेटा काय नासलो आनी पंचायतीक इन्फॉर्मेशनूय नासली की आबा तो एक्झॅक्टली प्रोजेक्ट कितें तो. आता आमी लोकल जे विलेजर्स आहा ते खंयसर वयतले जर पंचायतीकूच काय खबर ना जाल्यार. सोडासो हरशीं म्हणून पंचायतीक काय खबर नासता. म्हणून आमी मातशे डिपार्टमेंटा कडेन जे पणजे गेले थंयसर आमी इन्क्वायरी काडली जाल्यार तेन्ना आमकां कळोन येयलें की एक जो मोरजे बीच आहा तेंबाडो एरिया एक्चुली फूल गोंयकार जाणा तो मोरजे बीच, पण एक वॉर्ड तांकां असायन केल्लेलो आसा. त्या खातीर तेंबाडा विठ्ठल दास वाडो बीन अशें ताका वाडे लागलेले आहा. सो ह्यो पर्टिक्युलरली जो प्रोजेक्ट आहा तो बिचार तेंबाडा बिचार येता. रस्तो सोंपता थंयसल्यान फुडें जो दर्या लागता थंयसर सगळो ह्यो प्रोजेक्ट येवपाक आहा. ह्यो प्रोजेक्ट कितें तर ह्यो प्रोजेक्ट म्हणजे थंयसर पार्किंग फेसिलिटी फॉर व्हेकल्स 2 व्हिलर्स एंड 4 व्हिलर्स असो ह्यो प्रोजेक्ट. थंयसर पार्किंग फेसिलिटी करून लोकांका थंयसर गाडयो लावपाक अशी फेसिलिटीज करून दिता. त्याच्या भायर थंयसर टॉयलेट वॉशरूम अशे जे एम्युनिटीज जे गरजेचे आहा ते थंयसर ह्या प्रोजेक्टान इन्क्लूड केल्लेले आहा. आता ह्यो प्रोजेक्टान जेन्ना गेल्या वर्सा आमी जेन्ना इन्क्वायरी केली हेचे लोकेशन पळोवन बीन सगळे जर स्टडी करपाक गेले जाल्यार पळोवपाक ह्यो प्रोजेक्ट न्हू ज्या जाग्यार लोकेशनार येवपाक आहा थंयसर ते सुटेबलूच ना. फक्त लिगली जर पळोवपाक गेले जाल्यार ह्यो जर बीच आमचे लोकल्स जे जाणात मोरजेकार आनी आमचे गोंयकार भाव जाणात की आबा रस्तो जो सोंपता मोरजे बीचाक आनी तेच्या फुडें मागीर कितें आहा ते थंयसर जर लेफ्टाकूच विथीन 50 मिटर्स जे की हायटायट लायना पासून आहा तो आहा हॅचिंग सायट, टर्टल नेस्टिंग सायट, कासव संवर्धन एरिया जे की वायल्ड लायफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 थंयसर प्रोटेक्शन ताका मेळिल्लें आहा. सो हे प्रोटेक्शन कित्याक दितात, कितें तेची गरज आहा हे सगळ्या लोकांका आनी गोंयकारांकाय खबर आहा. कित्याक टर्टल जे आहा ते एंडेंजर्ड स्पिसीस. आता एंडेंजर्ड म्हणजे कितें तर लुप्त झालेले हे काही मरीन स्पिसीस आहात, एनिमल्स आहात, तसे सगळे कॅटेगरीज येतात. सो हेतून जे पयली जी तेंची पॉप्युलेशन आसली ती आता कमी जायत चल्ला, नेग्लिजिबल जावपाक चल्ला. म्हणून तांकां एक एंडेंजर्ड स्पिसीस म्हणून तांकां एक प्रोटेक्शन दिल्लेलें आहा. सो दॅट फाल्यां चलोन जर तांकां जर प्रोटेक्शन मेळोंक ना जाल्यार हे सगळे कासव जे आहा ते झिरो क्वॉन्टिटीचेर वयतले. सो तेच्या खातीर ताका प्रोटेक्शन दिवपाची गरज आहा. दिस इज अ नेचर सायकल. तांकां आमी थंयसर झिरो करून ऑर एनिमल्सांका झिरो करून ही सायकल चलपाक ना. सो ते तितलेच गरजेचे आहा म्हणून ताका प्रोटेक्शन सरकारान दिल्लेलें आहा. आनी आमच्या गोंयच्या सरकाराकूय खबर आहा की वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक्ट कितें सांगता तो आनी कित्याक गरजेचें आहा ते गोंय खातीर. तशेंच इवन ओरिसा सायटीन गेल्या वर्सा लाखांनी बिचाचेर एक स्लेईंग जाल्लेलें आहा आनी त्यांच्या गव्हर्मेंटा ओरिसाच्या गव्हर्मेंटाका हाय शेड्यूल 1 प्रोटेक्शन दिल्लेलें आहा. सो तशेंच आमचे हे प्रोटेक्शन टर्टलाक आहा. आता टर्टल जेन्ना सायट्स जाल्लेली मोरजे टर्टल सायट्स म्हणून रिकॉग्नायज जाल्लेले तेन्ना खुबशे टुरिस्ट विजिटर्स टर्टल नेस्टिंग पळोवपाकूच येताले. कित्याक मोरजे परत एक फेमस जाला आफ्टर रशियन बीच म्हणून फेमस जालो तो टर्टल बीच म्हणून. सो हे पळोवपा खातीर खुबशे टुरिस्ट येयले, टुरिझम सेक्टर येयलो आनी त्या खातीर हांगासरल्या लोकांच्या भावांची आमची पोटां चल्लेली आहा. आता त्या खातीर हे तितलेच प्रोटेक्ट करपाचे गरजेचे आहा. आता टुरिझम सेक्टरान हे कशे टुरिस्टान गांवांतल्या लोकांनी पंचायतीन हे व्हरोंक जाय आसले टू अट्रॅक्ट द टुरिस्ट हे ते थंयसर आमच्या पंचायतीन ऑर गव्हर्मेंटान ते स्टेप्स काय करूंक ना. सोडा तो दुसरो भाग ताका आमी मागीर पळोवया.
सो फर्स्ट ऑफ ऑल जे लिगल म्हणटा तितून ह्यो पयलो पॉयंट आहा तो टर्टल नेस्टिंग. नेक्स्ट प्रोटेक्शन आसा CRZ क्लास 3 वेर इन नो डेव्हलपमेंट झोन, म्हणजे थंयसर काय बांदकाम करूंक शकना विथीन द 200 मीटर फ्रॉम हायटायड लायन्स. ज्या जाग्यार हायटायड लायन्स येता भरती थंयसर सोंपता, तर थंयसरल्यान 200 मिटराच्या भितर गोंयकार सोड, खंयचो आपलो इंडियन सोड, खंयचो वर्ल्ड वायड जो कोण आहा थंयसर कन्स्ट्रक्शन करपाक ताका अलाउड ना. नो डेव्हलपमेंट झोन म्हणून थंयसर लागलेलो आहा. सो त्या जाग्यान तुमी थंयसर काय बिल्डअप करूंक शकना. थर्डली ताका क्लास 1A प्रोटेक्शन, CRZ 1A प्रोटेक्शन, दॅट इज अ सँड ड्यून्स. सँड ड्यून्स कटिंग थंयसर अलाउड ना. सँड ड्यून्स म्हणजे हे नॅचरल बॅरियर. जेन्ना सायक्लोन्स येता और भरती येवन चड उदक वाडटा तर तेन्ना हे जे सँड ड्यून्स आहा तेच प्रोटेक्ट करता विलेजीक फ्रॉम एंटरिंग द सी वॉटर इन टू द विलेज. सो दीस आर द नॅचरल बॅरियर. हे सगळ्यान व्हडलो इम्पॉर्टंट गजाल इकॉलॉजिकल म्हणून एका इकॉलॉजिकल प्रोटेक्शन दिल्लेले आहा क्लास 1A. सो ह्या प्रोटेक्शनाच्या अंडर ही विलेज तितली सेफ रावता. त्या खातीर हे सँड ड्यून्स तितलेच म्हत्वाचे. ते जर सँड ड्यून्स कट केले और डिस्ट्रॉय केले जाल्यार कितें जातलें, जाल्यार सगळें उदक जेन्ना सायक्लोन्स और चड भरती जाली, उदकाचो लेवल वाडलो जाल्यार ते सगळें उदक गांवांत येतलें आनी थंयसर जी घरां आहात न्हू ती सगळी बुडटेक वयतली. सो ह्यो जो नेचर निसर्ग आहा न्हू तेणी स्वता एक हे प्रोटेक्शन डेव्हलप केल्लेलें आहा. आतां थंयसरूच पळोवपाक गेले जाल्यार उदक आमी उलयला की टर्टल नेस्टिंग हे फॉरेस्ट कन्जर्वेशनाच्या अंडर येता. तर फॉरेस्टाचो वायल्ड लायफ प्रोटेक्शन एक ताका दिल्लो आहा. आनी दुसऱ्या जाग्यार CRZ कोस्टल रेग्युलेशन झोन, तर त्या सायडीन CRZ हेका प्रोटेक्शन दिल्लें ह्या एरिया. आमचे खुबशे भाव जे थंयसर धंदो घालूंक सोदता तांकां परमिशन घेतना थंय अडथळो येयलो आसतलो तेन्ना तांकां कळलें, और घरां जी बांदतात आमची बॉर्डर लायनीक तेन्ना लोकांका कळोन येयलें आसतलें की CRZ 200 मीटर आनी 500 मिटराचो डिफरन्स कितें, जे CRZन ऑलरेडी नोटिफाय केला. सो ह्या 200 मिटरान कांयच बांदपाक मेळना म्हणून आमच्या लोकलांकाय खबर आहा आनी जे बिझनस कमर्शियल एक्टिविटी करपाक सोदता तांकांय खबर आहा, तांकांय केन्ना परमिशन CRZ दिना. जाल्यार ह्या एरियान पार्किंग प्रोजेक्ट और ब्युटिफिकेशन हे कशें एक्सपेक्ट करूंक शकता तुमी. हेतून आमी मातशे खोलायन गेले आनी मातशी इन्क्वायरी केली, तर इन्क्वायरी डेटा जेन्ना मेळ्ळो तेन्ना कळ्ळें की गोवा टुरिझम कॉर्पोरेशन डिपार्टमेंटान हेचें टेंडरींग केलें आनी टेंडरींग एक 9 कोटीचें टेंडरींग करून एक बाकिया कन्स्ट्रक्शन्स म्हणून ताका दिलें. आतां ह्यो बाकिया कन्स्ट्रक्शन ह्यो कसो रिलेटेड आहा गोवा टुरिझम डिपार्टमेंटाक हे मातशें परत एकदां हायलायट करता. मोर्जी खिंड जंक्शन, जेन्ना फाटींच आमी तेचेर कंप्लेन घातलेली इलिगल एक्टिविटीज जाल्लेले, तर मोर्जी खिंड जंक्शनाचेर एक टुरिझम डिपार्टमेंटान रेंट आउट केल्लेली परत टेंडर घेतलेले आहा ते बाकिया कन्स्ट्रक्शन. तर ते खिंड जंक्शनाचेर तेणी ते गार्डन आनी दुसऱ्या सायडीन रोडाच्या दुसऱ्या सायडीन पळयता जाल्यार ज्या जाग्यार डोंगर आहा तर तो हिल कटिंग करून थंयसर जेन्ना ऑर्चर्ड प्लॉट आहा आनी पार्टली नो डेव्हलपमेंट झोन ताका लागलेलो आसा एज पर RP प्लॅन आनी प्रॅक्टिकली बी फक्त RPचेर आता न्हू, प्रॅक्टिकली थंयसर डोंगर आहा तो, तर तो कटिंग करून थंयसर हॉटेल प्लस स्विमींग पूल, सिवेज ही सगळी थंयसर कन्स्ट्रक्शनां कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शनां थंयसर आसा आयच्या दिसा. सो हे कन्स्ट्रक्शन इलिगली केलेला विथआउट परमिशन बाकिया कन्स्ट्रक्शनां. तर सेम बाकिया कन्स्ट्रक्शन परत इन्वॉल्व आहा ह्या बिचाचेर जो की पार्किंग लॉटाचेर टेंडर घेतलेले आहा. सो तुमकां रिलेशन कळटलें आसतलें की बाकिया कन्स्ट्रक्शन आनी गोवा टुरिझम डिपार्टमेंट वांगडा टेंडरां घेवन खंयसर वयता ती. तर बाकिया कन्स्ट्रक्शनाचेर आमी मागीर उलोवया, तेचे जी जितले इलिगलिटीज आमी तुमकां मागीर सांगतले. तर पर्टिक्युलरली आतां जो बाकिया कन्स्ट्रक्शन आहा ते थंयसर जे शॉप्स कितें तरी थंयसर काडला, तर ते शॉप्स जेन्ना रेंट आउट करता थंयसर लोकलांका न्हू तेंच्यांनी रेस्ट्रिक्ट केला. थंयसर न्हू ते शॉप्स एकूय लोकलांका अलाउड करूंक ना आनी भायल्यांका अलाउड केला. जे की ते जागा ह्या गांवाची मोर्जी गांवाची थंयसर शॉप्स हाडटात, शॉप्स इरेक्ट करतात धंद्या खातीर आनी थंयसर गांवांतल्या लोकांका तेचो बेनिफिट्सूच मेळना. हे तर पूर गोंयकारांका खबर आहा की जे बी आमचे डेव्हलपमेंट जालो और कन्स्ट्रक्शन येता तितून गोंयकारांचो बेनिफीट नेग्लिजिबल आसता. बोनस म्हणून कितें तरी बारीकशे अशे उडयतात लाचार गय, आनी मेन बेनिफिट्स आसता भायल्यांका. आयज त्या थंयसरची शॉपां थंयसर एक शॉप आमच्या मोर्जेकारांका तेंच्यांनी दिवंक ना.
सेम गजाल जी तेंवाडा जो पार्किंग एरिया थंयसर 12 शॉप्स थंयसर दाखयलेली आहा. तर ते 12 शॉप्स आमच्या थंयसरल्या लोकलांका दितले म्हणून हे आमच्या आमदारांनी थंयसर सांगलेले आहा. पण आमच्या कडेन हो फुल डेटा आहा की सेम बाकीच्या कन्स्ट्रक्शनान जे खिंड जंक्शनाचेर जे आमच्या मोर्जेकारांक दिवंक ना, तर हे आमच्या पार्किंग लॉटाची ती शॉपां मोर्जेकारांक दितली हे खंयच्या हेचेर आदारार. आणि ती शॉपां जेन्ना थंयसर CRZान जावंक शकना जाल्यार ती खंयच्या बेजार आमच्या आमदारान सांगले की बाबा आमच्या लोकांका मेळटले म्हणून. हे कायदे जे आहा ही सरकार काडटा आनी त्याच सरकाराचो MLA आनी तोच सरकार म्हणटा थंयसर बेकायदेशीर आमी शॉपां घालतले. आता मातशे हितून मातशे खोलायन जर गेले न्हू जाल्यार आमी मातशें इन्फॉर्मेशन काडला ते CRZ कडल्यान. टुरिझम डिपार्टमेंट गेलो परमिशन घेवपाक CRZ, कित्याक थंयसर CRZ लागता. जशें की आमी तुमकां उदय कळयलें की बाबा CRZचे खंयच्याय रुल्साच्या अंडर हे प्रोटेक्शन्स आहात. तर CRZ कडेन अजून त्यांचे अप्रुवल स्टेजीक आहा, फायनल अप्रुवल अजून येवंक ना. तर तेंच्यांनी CRZान इन प्रिन्सिपल म्हणून तांकां अप्रुवल दिल्लो आहा. आनी तेतून ऑफकोर्स CRZ ऑन सायट येयली, इन्स्पेक्शन केले आणि इन्स्पेक्शन रिपोर्ट इतलो फेक तेंच्यांनी दिल्लो आहा, तेतून इतलो मिसगायड केल्लो आहा की त्या इन्स्पेक्शन रिपोर्टान तेंच्यांनी जी विथीन 50 मीटर हॅचिंग सायड आहा, टर्टल नेस्टिंग सायड आहा ती मेन्शनूच करूंक ना. ती टर्टल नेस्टिंग सायट दाखोवकूच ना त्या हेचेर इन्स्पेक्शन रिपोर्टार. आता कोण तो आता येवन इन्स्पेक्शन कसले कितें करून गेला कोण जाणा. सँड आहा पण तो प्रोजेक्ट सँड भायर पडटा म्हणून थंयसर बरयला. आमी पयला थंयसर सँड आहात ते. टर्टल नेस्टिंग सायट्स आहा जाल्यार ती येदी व्हडली टर्टल नेस्टिंग गोंयभर गाजता, भायल्या लोकांका खबर आहा. तर CRZचे इन्स्पेक्टरचो इन्स्पेक्शन करूंक येता तेका ती टर्टल नेस्टिंग सायट दिसना आनी तो मेन्शन करना रिपोर्टार. टर्टल नेस्टिंग गोंयभर गाजता, भायल्या लोकांका खबर आहा. तर CRZचे इन्स्पेक्टरचो इन्स्पेक्शन करूंक येता तेका ती टर्टल नेस्टिंग सायट दिसना आनी तो मेन्शन करना रिपोर्टार. आता जर हेतून अप्रुवल स्टेजीक जेन्ना तेन्ना ते ड्रॉइंग सबमीट करतात. टुरिझम डिपार्टमेंटान एक ड्रॉइंग सबमीट केलं फॉर अप्रुवल फ्रॉम CRZ. ते ड्रॉइंग जर पयशे न्हू तुमकां दाखयता हे पळय, ह्या ड्रॉइंगान तुमकां क्लियर कट दिसता आसतले की हेतून तेंच्यांनी क्रिमेशन एरिया, क्रिमेटोरियम ती दाखोवंक ना. सेकंडली थंय MRF सायट्स आहा ती दाखोवंक ना, हॅचिंग सायटूय दाखोवंक ना. मेन म्हणजे लोकांका जे सांगलां हांगासर की बाबा पार्किंग थंयसर मेळटले जाल्यार ती पार्किंग म्हणून थंयसर दाखोवकूच ना आनी एप्लिकेशन फॉर पार्किंग प्रोजेक्ट म्हणून थंयसर नात घालूंक. थंयसर घातलें एप्लिकेशन फॉर द पेवर्स. मदीं एक कितें तरी मुर्ती हाडून घालतले तेची परमिशन आनी एक स्ट्रक्चर आसतलें जे की बाथरूम, टॉयलेट हे आसतलें तेची परमिशन. आणि फूल ॲडव्हर्टाइजमेंटान हेंच्यांनी सांगला की हांगासर पार्किंग प्रोजेक्ट येता, पण परमिशनान थंयसर पार्किंग हेचे कांयच उल्लेख करूंक ना, ना ड्रॉइंगाचेर दाखोवंक. मोर्जेकारान तुमकां कळलें आसतलें की खंयच्या प्रकारे तुमकां पयलींच सांगलेलें की गोवा टुरिझमान कशें फटोवन हे एप्लिकेशन थंयसर पास करतले आनी फाल्यां प्रोजेक्ट कसलो घालतले ते. तुमकां सांगला एक, दाखयला एक आनी करता एक. CRZच्या परमिशना कडेन तेंच्यांनी पार्किंग परमिशन म्हणून मागूंक ना, नाही तो प्रोजेक्ट पार्किंग म्हणून. ते जे पेवर्स असतात, जे ब्लॉक्स असतात ते थंयसर घालतले म्हणून इतलोच तो प्रोजेक्ट दाखयला, जेका 9 कोटी मोडटा. आता जर इतल्या आमच्या लोकांका थंय येवन उद्घाटन केले, फाउंडेशन स्टोन घातले, लोकांका सांगले की पार्किंग येतले, लोकांका पार्किंग करूंक मेळटले, जाल्यार परमिशन घेतना टुरिझम डिपार्टमेंटान थंयसर कांयच कसो उल्लेख कितें करूंक ना पार्किंगेचो. लोकांना मातशें समजोन घ्या, बश्टे भूलभुलया जावं नाकात.
हे सांगतले तुमकां दितले एक करतले एक आणि मागीर तुमकां जे कितें खातात पितात न्हू आतां ते ना जातले आनी बाबाय पडया ना जातले. मातशें लक्षान दवरा. हे जे हेतून आनीक डिटेलान वचपाक आहा आमी, हेका तर आमचो तीव्र विरोध आहा. ग्रामसभेन सुद्धा पंचायतीन रिझोल्युशन घेतलेले की ऑब्जेक्टिंग दीस प्रोजेक्ट, कित्याक हेचो बेनिफिशरी अल्टिमेटली आमी कोण ना. आमचे मोर्जेकार जावन त्या पार्किंग लॉटाचो एकूय फायदो ना. आमचे मोर्जेकार वचून त्या पार्किंग लॉटान पार्किंग करचे ना, त्या खातीर तो फायदो काय ना मोर्जेच्या लोकांका. सो टॉयलेट बाथरूम जो आहा तोय बी मोर्जेच्या लोकांका फायदो काय ना. मागीर ह्यो फायदो जाता कोणाक? ते 11 शेतकार आहा तेंका फायदो काय जे रियल इस्टेट लॉबी आहा तेंका फायदो? मोर्जेकार तुमकां आनी आमकां जर फायदो ना त्या प्रोजेक्टाचो, 9 कोटीचो प्रोजेक्टाचो, जाल्यार ह्यो प्रोजेक्ट आमच्या गांवांत येता कित्याक? हेचे जेन्ना एक्सप्लेनेशन मागले पंचायतीन जाल्यार तेंच्याय कडेन एक्सप्लेनेशन काय ना की विल बी द एक्च्युअल बेनिफिशरी. एक्च्युअल बेनिफिशरी कोण आहा हे आमच्या कडेन सगळी डिटेल आहा. ती आमी तुमकां नेक्स्ट व्हिडिओन सांगता की हेचो रियल बेनिफिशरी कोण. या 9 कोटीच्या प्रोजेक्टाचो गोवा टुरिझम डिपार्टमेंटाचो रियल बेनिफिशरी कोण आसतले आणि आमच्या लोकांचे कितले नुकसान जातले हेचे इन डिटेल तुमकां फुडल्या व्हिडिओन एक्सप्लेन करता. इन शॉर्ट सांगूंक सोदता की ह्या प्रोजेक्टाचो ना म्हाका पर्सनल फायदो ना पर्सनल लॉस आहा तो म्हाज्या गांवाक लॉस आहा. आणि आमच्या मोर्जेकार भावांचो जो लॉस जातलो न्हू तो कसो लॉस जातलो हे आमी तुमकां फुडल्या व्हिडिओन सांगता. जे की आमकां डेटा मेळ्ळा, डिटेल्स मेळ्ळा तो एक्सट्रॅक्ट करून तुमकां आणि जो की एक्सपिरियन्स आहा न्हू फूल गोंय पळोवन त्याच्या हेतून आमी आमच्या टिमीन न्हू फूल डेटा कलेक्ट करून एक अभ्यास केलेलो. सो त्याच्या बद्दल आमी तुमकां नेक्स्ट व्हिडिओन सांगता. सो प्लीज मातशें मागता लक्ष दिया हेचेर मातशें. जे प्रोजेक्ट येता न्हू ते थोपोवन घेवं नाका. जर त्याचो विलेजीक जर फायदो जायना जाल्यार तो विलेजीन प्रोजेक्ट येवंक जायना. आयज गव्हर्नमेंट प्रोजेक्टाच्या नांवान दर्याच्या लायनीचेर घुसता. हे लक्षान दवरा. एकदा तो घुसलो जाल्यार तो फूल एरिया जो आहा न्हू आपलोच म्हणून गव्हर्नमेंट म्हणून घोशीत करतलो. सेकंडली जे रियल इस्टेट लॉबी आहा न्हू ते आमकां मोर्जेच्या लोकांक कितले त्रास केलेले आणि खंयसर दादागिरी केल्ली आनी खंयचे आडयलेले हे तुमकांय खबर आहा. सो हे सगळे मेसअप जावंक दिवया नाका. आमी ऑलरेडी ऑब्जेक्शन घातलेल्या, कंप्लेन घातलेल्या टू द मिनिस्ट्री ऑफ द एनवायरमेंट अँड क्लायमेट चेंज सेंट्रलाक. सेंट्रलाचे खुबशे फॉरेस्ट कन्झर्वेटरांकूय ही इंटिमेशन्स दिल्लेले आहात की बाबा गोंय सरकार कितें करता ते लोकलांक कॉन्फिडन्सान न घेता प्रत्येक प्रोजेक्ट तकलेर मारूंक सोदता. सो हे आमचे चीफ मिनिस्टर ऑनरेबल चीफ मिनिस्टर प्रमोद सावंताक सुद्धा आमचे कंप्लेनी पावयलेले आहात. नाल्यार तो एवरी टायम म्हणटा की म्हाका काय खबरूच ना हेतूतले. माझ्या कडेन हे काय पावकूच ना. एक गजाल खबर आहा की बाबा तुझे मिनिस्टर जे आहा ते आपले सगळे आपल्याक सीएम समजता. सो जे मिनिस्टर कितें करता, प्रोजेक्ट कितें करता ते तुका पावना, ते तुका खबर नासता. ते आमी लोकलांनी सांगपाचें आसता की तुका बाबा आमच्या गांवांत हो प्रोजेक्ट येता रे, तेन्ना मागीर तुका कळटा. ही तुजी थंयसर आहा ती. सो आसूं आमी आमचे जी रिस्पॉन्सिबिलिटी आमी केल्लेली आहा तुज्या हेतून सेक्रेटरीन लेटर पावयल्लेले आहा की एक्झॅक्टली कितें जावपाचें आनी कशें वायलेशन्स आहा आनी कशें एनवायरमेंटल डिझास्टर आहा तो आनी आमची विलेज कशी बरबाद करपाक तुजो जो गोवा टुरिझम डिपार्टमेंट चल्लेले आहा हेचेर मातशें लक्ष घे. बेगीन तातडीन लक्ष जर घातलो न्हू जाल्यार बरी गजाल आहा, नाय जाल्यार बरी गजाल आहा. आमी मागीर खंयच्या दिशेन वचपाचें तें आमकां खबर आहा. लक्षण द्या आनी 2027च्या इलेक्शनाचेर मातशें फोकस करा. त्याच्यार पयलीं न्हू खुबशे आपले खावन घेवं नाकात. खूब जाग्यार तुमी न्हू तुमकां आमच्या सारक्या लोकांनी जे आमचे जे कोण जागृत आहात नागरीक तेंच्यांनी तुमकां सांगलेले आहा आनी प्रूव करूनय दाखयलेले आहा. सो मातशें लक्ष द्या. चड इतले इरिस्पॉन्सिबल जावं नाका की आमी हाडून तोपतले कोण तुमी पळोवन घेवपी आसात पळोवन घेवपी. कित्याक ह्यो गांव न्हू सत्पुरुशाचो गांव आनी ह्या सत्पुरुशाच्या गांवाक न्हू वाट लावपाक तर हांव तर दिवचो ना, नाही सत्पुरुश तुमकां दितले. लक्षान घ्या, मातशी न्हू केअर घ्या. थँक्यू.